श्री गणेशाय नमः. श्री स्वामी समर्थ. मंडळी, आज आपण 18वा सर्ग वाचणार आहोत. राजे आणि ऋष्यशृंगाला निरोप देऊन राजा दशरथाचे राण्यांसहित अयोध्यापुरीत आगमन. श्रीराम, भरत, लक्ष्मण आणि शत्रुघ्नाचे जन्म, संस्कार, शील, स्वभाव इत्यादी सद्गुण, राजांच्या दरबारात विश्वामित्रांचे आगमन आणि त्यांचा सत्कार. राजा दशरथाचा यज्ञ समाप्त झाल्यावर देव आपापले भाग घेऊन जसे आले होते तसेच परत गेले. दीक्षेतून मुक्त झाल्यावर राजा आपल्या राण्यांना बरोबर घेऊन सैनिक, सेवक आणि स्वाऱ्यांसहित अयोध्येत प्रवेश करता झाला. वेगवेगळ्या देशांचे राजे लोकही महाराज दशरथाकडून यथोचित सन्मानित होऊन मुनिवर, ऋष्यशृंग आणि वसिष्ठांना प्रणाम करून प्रसन्नतेने आपापल्या देशी परत गेले. अयोध्येतून आपल्या घरी जाताना त्या श्रीमान राजांचे सैन्य अत्यंत आनंदित होऊन शोभून दिसत होते. ते राजे गेल्यानंतर श्रीमान महाराज दशरथ श्रेष्ठ ब्राह्मणांना पुढे करून आपल्या पुरीत आला. राजाकडून अत्यंत सन्मानित होऊन ऋष्यशृंग मुनीही शांताबरोबर आपल्या घरी परत गेले. त्यावेळेस सेवकांबरोबर महाराज दशरथ त्यांना पोचविण्यासाठी दूरवर त्यांच्या मागोमाग गेला होता. याप्रमाणे त्या सर्व अतिथींना निरोप देऊन मनोरथ सफल होऊन राजा दशरथ पुत्रोत्पत्तीची वाट बघत तेथे मोठ्या सुखाने राहू लागला. यज्ञ समाप्तीनंतर जेव्हा 6 ऋतू गेले तेव्हा 12व्या महिन्यात चैत्राच्या शुक्ल पक्षी नवमीस पुनर्वसू नक्षत्र आणि कर्क लग्नात कौसल्या देवींनी दिव्य लक्षणांनी युक्त सर्व लोकवंदित जगदीश्वर श्रीरामास जन्म दिला. त्यावेळेस सूर्य, मंगळ, शनी, गुरु आणि शुक्र हे 5ही ग्रह आपापल्या उच्च स्थानी होते आणि लग्नी चंद्राबरोबर बृहस्पती विराजमान होता. ते विष्णू स्वरूप हविष्य अथवा खिरीच्या अर्ध्या भागापासून प्रकटले होते. कौसल्यापुत्र श्रीराम इक्ष्वाकू कुलाला आनंद वाढविणारे होते. त्यांच्या डोळ्यात थोडी थोडी लाली होती. त्यांचे ओठ लाल, हात मोठे मोठे आणि स्वर दुंदुभीच्या स्वराप्रमाणे गंभीर होता. त्या अमित तेजस्वी पुत्रामुळे महाराणी कौसल्याची शोभा वाढलीच. जणू सूरश्रेष्ठ वज्रपाणी इंद्रामुळे देवत माता अदिती सुशोभित झाली होती. त्यानंतर कैकेयीकडून सत्यपराक्रमी भरताचा जन्म झाला. तो साक्षात विष्णूच्या 4थ्याहून कमी भागापासून झाला होता. तो सर्व गुणसंपन्न होता. यानंतर राणी सुमित्रेने लक्ष्मण व शत्रुघ्न या 2 मुलांना जन्म दिला. हे दोन्ही वीर साक्षात भगवान विष्णूंच्या अर्ध्या भागापासून निर्माण झालेले आणि सर्व प्रकारच्या अस्त्रविद्यामध्ये कुशल होते. भरत नेहमी प्रसन्न असे. त्याचा जन्म पुष्य नक्षत्र व मीन लग्नी झाला होता. सुमित्रेचे दोन्ही पुत्र आश्लेषा नक्षत्रात व कर्क लग्नात उत्पन्न झाले होते. त्यावेळेस सूर्य आपल्या उच्च स्थानात विराजमान होता. राजा दशरथाचे 4 मनस्वी पुत्र वेगवेगळ्या गुणांनी संपन्न व सुंदर होते. ते भाद्रपदा नावाच्या 4 तारकांप्रमाणे कांतिमान होते. त्यांच्या जन्माच्या वेळेस गंधर्व गोड गात होते. अप्सरांनी नृत्य केले. देवांच्या दुंदुभी वाजू लागल्या आणि आकाशातून फुलांचा वर्षाव सुरू झाला. अयोध्येत मोठाच उत्सव झाला. माणसांची मोठीच गर्दी झाली. गल्ल्या व रस्ते लोकांनी खच्चून भरलेले होते. बरेच नट आणि नर्तक तेथे आपली कला दाखवित होते. तेथे सगळीकडे गाण्या बजावण्याचे आवाज येत होते. दीनदुबळ्यांसाठी वाटलेली सर्व प्रकारची रत्ने इकडे तिकडे पडली होती.
राजा दशरथाने सूत, मागध आणि बंदीजनांना पुरस्कार दिले आणि ब्राह्मणांना धन आणि हजारो गायी दान दिल्या. 11 दिवस झाल्यावर महाराजांनी बाळांचे नामकरण केले. त्यावेळेस महर्षी वसिष्ठांनी प्रसन्नतेने सर्वांची नावे ठेवली. त्यांनी मोठ्या मुलाचे नाव राम ठेवले. श्रीराम महात्मा होते. कैकेयी कुमाराचे नाव भरत आणि सुमित्रेच्या एका पुत्राचे नाव लक्ष्मण व दुसऱ्याचे शत्रुघ्न ठेवले. राजाने ब्राह्मण, नागरिक आणि खेड्यातील लोकांना जेवण दिले. ब्राह्मणांना बरेच उज्ज्वल रत्नसमूह दान केले. महर्षी वसिष्ठांनी वेगवेगळी राजाकडून त्या मुलांचे जातकर्म इत्यादी सर्व संस्कार केले होते. त्या सर्वांमध्ये श्रीरामचंद्र मोठे होते. त्याचप्रमाणे आपल्या कुलकीर्ती ध्वजाला फडकविणाऱ्या पताकेप्रमाणे होते. ते आपल्या वडिलांची प्रसन्नता वाढविणारे होते. सर्व प्राणीमात्रांना ते स्वयंभू ब्रह्मदेवांच्या प्रमाणे विशेष प्रिय होते. राजाचे सर्व पुत्र वेदांत विद्वान आणि शूरवीर होते. सर्वांच्या सर्व लोकहितकारी कार्यात मग्न असत. सर्व ज्ञानी व सर्व गुणसंपन्न होते. त्यांच्यातही सत्यपराक्रमी श्रीरामचंद्र सर्वाधिक तेजस्वी आणि सर्व लोकांना विशेष प्रिय होते. ते निष्कलंक चंद्राप्रमाणे शोभिवंत दिसत. त्यांनी हत्तीवर व घोड्यावर बसण्याच्या तसेच रथ हाकण्याच्या कलेत विशेष प्रावीण्य मिळविले होते. ते नेहमी धनुर्वेदाच्या अभ्यासात आणि वडिलांच्या सेवेत मग्न राहत असत. लक्ष्मीची वृद्धी करणारे लक्ष्मण बालपणापासूनच श्रीरामचंद्रांविषयी आदर बाळगून होते. ते आपला मोठा भाऊ लोकाभिराम श्रीराम यांना आवडेल असेच नेहमी वागत असत आणि त्यांच्या सेवेत मग्न असत. शोभासंपन्न लक्ष्मण श्रीरामांना बहिश्चर प्राणाप्रमाणे होता. पुरुषोत्तम श्रीरामांना त्याच्याशिवाय झोपही येत नसे. जर त्यांना उत्तम जेवण मिळाले तर श्रीरामचंद्र त्यातील लक्ष्मणाला दिल्याशिवाय खात नसत. जेव्हा श्रीरामचंद्र घोड्यावर चढून शिकारीला जात असत त्यावेळेस लक्ष्मण धनुष्य घेऊन त्यांचे रक्षण करण्यासाठी त्यांच्या मागे मागे जात असे. याचप्रमाणे लक्ष्मणाचे छोटे भाऊ शत्रुघ्न भरताला प्राणाहून प्रिय होते आणि तेही भरतास नेहमीच प्राणाहून अधिक प्रिय मानित असत. ज्याप्रमाणे 4 देवांमुळे ब्रह्मदेव प्रसन्न असतात त्याप्रमाणे या 4 मुलांमुळे भाग्यशाली महाराज दशरथाला फार आनंद होत असे. ती सर्व मुले जेव्हा समजती झाली तेव्हा सर्व गुणसंपन्न झाली. ते सर्व नम्र, यशस्वी, सर्वज्ञ आणि दूरदर्शी होते. अशा प्रभावी व तेजस्वी पुत्रांची प्राप्ती झाल्यामुळे राजा दशरथ लोकेश्वर ब्रह्मदेवांप्रमाणे फार आनंदित झाला होता. ते पुरुषसिंह राजकुमार प्रतिदिवशी वेदांचा अभ्यास, पित्याची सेवा आणि धनुर्वेदाच्या अभ्यासात मग्न राहत असत. एक दिवस धर्मात्मा राजा दशरथ पुरोहित आणि बंधुबांधवांबरोबर बसून पुत्रांच्या विवाहाबाबत विचार करीत बसला होता. मंत्र्यांसमवेत विचार करता करता तेथे महामुनी विश्वामित्र आले. ते महाराजाला भेटू इच्छित होते. त्यांनी द्वारपालांना सांगितले, तुम्ही लोक लवकर जाऊन महाराजांना सांगा की कुशिक वंशी गाधीपुत्र विश्वामित्र आलेले आहेत. त्यांचे ऐकून ते द्वारपाल पळतच राजाच्या दरबारात गेले. ते सर्व विश्वामित्रांचे ते वाक्य ऐकून घाबरलेच होते. राजदरबारात पोहोचून त्यांनी इक्ष्वाकू कुलनंदन अयोध्येच्या राजाला सांगितले, महाराज, महर्षी विश्वामित्र आलेले आहेत. हे ऐकून राजा सावध झाला.
त्याने पुरोहितांना बरोबर घेऊन मोठ्या आनंदाने त्यांचे स्वागत केले, जणू देवराज इंद्र ब्रह्माजींचे स्वागत करीत आहेत. विश्वामित्र कठोर व्रताचे पालन करणारे तपस्वी होते. ते आपल्या तेजाने तळपत होते. त्यांना पाहून राजा प्रसन्न झाला आणि त्या महर्षींना त्याने अर्घ्य प्रदान केले. राजाचे अर्घ्य शास्त्रीय विधीनुसार स्वीकार करून महर्षींनी त्याला क्षेमकुशल विचारले. धर्मात्मा विश्वामित्रांनी क्रमाने राजाचे नगर, खजिना, राज्य, बंधुबांधव आणि मित्रवर्ग इत्यादींची चौकशी केली. राजन, आपल्या राज्याजवळचे शत्रू राजे आपल्या समोर नतमस्तकच आहेत ना? त्यांच्यावर आपण विजय मिळविलेला आहे ना? आपलं यज्ञ इत्यादी देवकर्म आणि अतिथी सत्कार इत्यादी मनुष्यकर्म चांगलं चाललं आहे ना? यानंतर महाभाग मुनीवर विश्वामित्रांनी वसिष्ठ आणि इतर ऋषींना भेटून त्या सर्वांची व्यवस्थित विचारपूस केली. मग ते सर्व लोक प्रसन्न चित्ताने राजदरबारात गेले आणि राजाकडून पूजित होऊन योग्य आसनावर बसले. त्यानंतर प्रसन्नचित्त परम उदार राजा दशरथाने पुलकित होऊन महामुनी विश्वामित्रांची प्रशंसा केली आणि म्हटले, महामुनी, ज्याप्रमाणे एखाद्या मरणोन्मुख मनुष्याला अमृताची प्राप्ती व्हावी, निर्जल प्रदेशात पाऊस पडावा, एखाद्या संतान नसलेल्या अनुरूप पतीपत्नीपासून पुत्र प्राप्त व्हावा, हरवलेलं धन सापडावं आणि काही मोठ्या उत्सवानं आनंद व्हावा, त्याचप्रमाणे आपलं येथील आगमन आहे असंच मी मानतो. आपलं स्वागत असो. आपल्या मनात कोणती उत्कट इच्छा आहे जी मी आनंदानं पूर्ण करू? ब्रह्मन, आपण माझ्याकडून सर्व प्रकारची सेवा करून घेण्याच्या योग्यतेचे आहात. मानद, माझं परम भाग्यच आहे की तुम्ही इथे येण्याचे कष्ट घेतले. आज माझा जन्म सफल आणि जीवन धन्य झालं. माझी गेलेली रात्र सुंदर सकाळ देऊनच गेली. त्यामुळे आज मला आपल्यासारख्या ब्रह्मशिरोमणींचं दर्शन झालं. पूर्वी आपण राजर्षी म्हणून संबोधिले जात. आता तपश्चर्या करून आपल्या अद्भुत बुद्धीला प्रदर्शित करून आपण ब्रह्मर्षी पद प्राप्त करून घेतलं. तरी आपण राजर्षी व ब्रह्मर्षी दोन्ही रूपात मला पूजनीय आहात. आपलं जे माझ्याकडे शुभागमन झाले आहे ते परम पवित्र आणि अद्भुत असे आहे. प्रभो, आज आपल्या दर्शनाने माझे घर पवित्र झाले. मी स्वतःला पुण्यक्षेत्रांची यात्राच घडली असं समजतो. सांगा, आपल्याला काय पाहिजे? आपल्या शुभागमनाचा पवित्र उद्देश काय आहे? उत्तम व्रताचं पालन करणाऱ्या महर्षी, मी आपल्या कृपेने अनुग्रहित होऊन आपले इच्छित मनोरथ जाणून घेऊ इच्छितो आणि महंत त्याची पूर्ती करू इच्छितो. कार्यसिद्धी होईल किंवा नाही अशा संशयास आपल्या मनात स्थान देऊ नका. आपण जी आज्ञा द्याल ती मी पूर्णपणे पाळीन. कारण आपण सन्माननीय अतिथी असून माझ्यासारख्या गृहस्थाला देवाप्रमाणेच आहात. ब्रह्मन, आज आपल्या आगमनाने मला संपूर्ण धर्माचं उत्तम फळ प्राप्त झालं. हा माझ्या महान भाग्याचा क्षण आलेला आहे. मनस्वी राजाचे हे विनययुक्त हृदय व कानांना सुख देणारे बोलणे ऐकून विख्यात, गुणवान, यशस्वी, शम, दम इत्यादी गुणांनी संपन्न महर्षी विश्वामित्र फारच प्रसन्न झाले. इथे 18वा सर्ग पूर्ण झाला. मंडळी, ही रामकथा वाचत असताना अक्षर लहान असल्याने आणि काही वेळा ती पुसट दिसत असल्याने नजर चुकीमुळे एखाद्या वेळेस उच्चार किंवा मागे पुढे किंवा चुकीचा झाला असल्यास प्रभू श्री रामांची आणि श्रोते हो तुम्हा सर्वांची क्षमा मागते.
आमचा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि आमचा सिया महाबळ या चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमचा अभिप्राय कमेंटमध्ये लिहायला विसरू नका. धन्यवाद. जय जय श्रीराम.